द्वितीय सत्राच्या उत्तरार्धामध्ये टीसी कॉलेज बारामती या ठिकाणच्या बिरबले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी युटिलायझेशन ऑफ रिसर्च फंडिंग या निमित्तानं सहभागींना मार्गदर्शन करावं. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य व सचिव डॉक्टर शिवणकर सर, IQAC डायरेक्टर डॉक्टर वावरे सर, लीड कॉलेज स्कीम चेअरमन डॉक्टर नलावडे सर, रिसोर्स पर्सन, गुरुजन वर्ग, संयोजक व सर्व कर्मचारी वृंद, रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या इतिहास विभागाने लीड कॉलेज स्कीमच्या अंतर्गत दिनांक 3 मार्च 2021 रोजी आयोजित केलेल्या वर्कशॉपच्या तिसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. फंडिंग एजन्सीज फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशनच्या युटिलायझेशन ऑफ रिसर्च फंडिंग या टॉपिक साठी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावी असे वाटते की ती म्हणजे आमच्या महाविद्यालयाने UGC, विद्यापीठ, DBT, DST अशा विविध एजन्सीकडून मिळणारे अनुदान व त्याचे युटिलायझेशन स्टेटमेंट पाठविण्यापर्यंत सर्व कामाची जबाबदारी एका स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक त्यासाठी केलेली असून त्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलेली आहे. खूप जबाबदारीचे काम असल्याने सतर्कता अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून सांगायचे वाटते की काम असं करावं की नाव झालं पाहिजे, काम असं करावं की नाव झालं पाहिजे, नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे. युटिलायझेशन ऑफ व्हेरियस फंड्स या संदर्भातली माहिती PPTच्या माध्यमाने आपल्या समोर सादर करीत आहे. यापूर्वीच आमच्या तुळजाराम क्षेत्रच्या महाविद्यालयाचे डायनामिक पर्सनॅलिटी असलेले आमचे रजिस्ट्रार श्री अभिनंदन शाह यांनी कामकाजाचा धावता आलेख आपल्या समोर मांडलेलाच आहे. खरं तर त्यांनी आपल्या खूप मोठेपणा दाखवलेला आहे की त्यांचं शेअर मला करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी प्रथम रजिस्ट्रार आमचे श्री शहा यांचे पण आभारी आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी आपल्यामध्ये युटिलायझेशन संदर्भातले कामकाज PPTच्या स्वरूपात दाखवत आहे. सुस्वागतम. युटिलायझेशन ऑफ फंड्सच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वांना स्क्रीन दिसते का सर? प्लीज स्क्रीन दिसते का? हो मॅडम, दिसते मॅडम. ओके सर. युटिलायझेशन ऑफ रिसर्च फंड प्रपोजल केल्यानंतर फंड्स मिळवणं जेवढं अवघड त्याच्याही पेक्षा त्याचं युटिलायझेशन प्रॉपरपणे करणे हे त्याहून फार जिगरीचं काम आहे. पैसा पहिला मिळाल्यानंतर तो जसा वाढेल तसतशी आपल्या कामाची जबाबदारी ही जास्त जिकिरीची होते आणि तिथेच आपल्या परीक्षा द्यावी लागते. कोणतेही फंड्स आपल्याला UGC, DBT वगैरे जे काही एजन्सी मार्फत मिळत असतील त्यापैकी नेहमी त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. एक असतो नॉन रिकरिंग आणि एक असतो रिकरिंग. नॉन रिकरिंग साठी साधारणपणे 40% बजेट अलॉट केलेलं असतं. त्यामध्ये इक्विपमेंट, बुक्स अँड जर्नल्स यासाठी बजेट असतात. तर रिकरिंग साठी साधारण 60% बजेटची प्रोव्हिजन केलेली असते. त्याच्यामध्ये कॉन्टिजन्सी, ट्रायव्हल, फील्ड वर्क, SSR, नंतर फेलोशिप, त्याचा जर प्रोजेक्ट असिस्टंट असेल तर त्याची सॅलरी येते आणि नॉन टीचिंग साठी ओव्हरहेड चार्जेस त्याच्यात प्रामुख्याने नमूद केलेले असतात की जेणेकरून त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा मोबदलाही मिळतो आणि त्याच्या कामाचं त्याला समाधानही मिळतं.
साधारणपणे पेमेंटची प्रोसिजर या पद्धतीने जर आपण अवलंबली तर आपल्याला युटिलायझेशन करताना काहीच अडचण येत नाही आणि ऑडिट मध्येही पॉइंट निघत नाही आणि युटिलायझेशनही मध्ये त्रुटी निघत नाही. तर सर्वप्रथम आपण जे काही आपल्याला सँक्शन बजेट दिलेले असतात त्याप्रमाणे आपण डिपार्टमेंट कडून रिक्वायरमेंट्स मागवतो. रिक्वायरमेंट आल्यानंतर आपण त्या पद्धतीने कोटेशन्स मागवले जातात. हे मी स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगत आहे. चूज पार्टी विथ लोएस्ट कोटेशन, ऑर्डर प्लेसमेंट, बिल इनवर्ड विथ मटेरियल, त्यानंतर बिल माल आल्यानंतर इक्विपमेंट जेव्हा आपल्याकडे रिसिव्ह होतात त्याच्यानंतर ते बिल रेकॉर्ड त्या संबंधित डिपार्टमेंटकडे बिल जातं. त्याची तिथे असेट फिक्स असेट रजिस्टरला त्याच्या नोंदी होतात, सेंट्रल स्टोअरला त्याच्या नोंदी होतात, तिथे सर्व रिमार्क बजेट कंट्रोल रजिस्टरला पास केले जातात, एचओडी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या तिथे सह्या होतात आणि नंतर ते अकाउंट डिपार्टमेंटकडे बिल येतं. अकाउंट डिपार्टमेंटकडे बिल आल्यानंतर सर्व पेपर्स व्यवस्थित चेक केले जातात. त्याच्यामध्ये जीएसटी असो, टॅक्स संदर्भातले डॉक्युमेंट्स, ऑर्डर, चेक करून त्याच्यानंतर बिल पेमेंट प्रोसिजर सुरू केली जाते. त्याचं अकाउंटिंग टॅली मध्ये केल्यानंतर आता आमच्याकडे सर्व प्रोसिजर या वर्षीपासून सर्व सिस्टीम ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केली जातात. कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन शक्यतो चेकनी आम्ही पेमेंट करत नाही. ऑनलाईन सिस्टीम केल्यामुळे आमचं काम कमी वेळात जास्त वेगाने आणि व्यवस्थितरित्या पार होतं. फक्त त्याच्यामध्ये की ते अगदी प्रॉपर चॅनेलने केलं तर आपल्याला कुठलीच अडचण येत नाही किंवा कोणतेही पेमेंट रिटर्न येत नाही. एनईएफटी असो, आरटीजीएस असो, कितीही लाखाची पेमेंट असो, व्यवस्थित सक्सेस होता, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. तर बिल पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर अकाउंट टेबल वरून ते आमच्या सिनियर ऑथॉरिटीकडे फॉरवर्ड केले जातात. सिनियर ऑथॉरिटीकडून त्यांच्या सिग्नेटरी झाल्यानंतर प्राचार्याकडे ते पेपर सगळे पाठवले जातात आणि नंतर आम्ही फॉरवर्ड टू मॅनेजमेंट फॉर फायनल अप्रुव्हल साठी मॅनेजमेंटकडे ते पेपर्स पाठवले जातात. त्यांच्या सही वगैरे झाल्यानंतर अपलोड टू फाईल इन बँक पोर्टल ला अपलोड केली जाते आणि त्याच्यानंतर ती पेमेंट त्याला अपलोड मॅनेजमेंट कडून मिळाल्यानंतर तेच पेमेंट सक्सेस होतात. तर ही आमची ऑनलाईन सिस्टीम गेले साधारण वर्षापासून सर्व अकाउंट्स आम्ही ऑनलाईन केलेले आहे. विद्यार्थ्यांचं डिपॉझिट असो, फी रिफंड असो, ही त्या विद्यार्थ्यांचे डिपॉझिट फी रिफंड सुद्धा आम्ही त्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे बँक डिटेल्स घेऊन त्यांना सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटवर आम्ही ऑनलाईन जमा करत आहोत. त्यामुळे आमची सिस्टीम ही खूप सुंदर चाललेली आहे. याच्यामध्ये आमचे रजिस्ट्रार श्री अभिनंदन शाह त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्यांनी ह्या सिस्टीम खूप सुरळीतपणे ज्या त्या टेबलला इतके सिस्टमॅटिक काम चालले आहे की आमचं महाविद्यालयाचं ऑफिस म्हणजे कॉर्पोरेट ऑफिस आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही असं मला वाटते. यानंतर आमच्या महाविद्यालयाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि अदर फंडिंग ज्या एजन्सी मिळाल्या आहेत त्याचा थोडक्यात उहापोह बिहोक एमओ, सीपी ग्रँट, डीबीटी स्टार, डीबीटी मेजर रिसर्च प्रोजेक्ट, मायनर मेजर रिसर्च प्रोजेक्ट, एसीआरबी प्रोजेक्ट, डीएसटी फीस्ट, इम्प्रेस, वुमन सायंटिस्ट स्कीम, रुसा आणि आता मिळालेली परामर्श स्कीम. आता सर्वप्रथम बिहोक आणि एमओक यामध्ये आमच्याकडे साधारण 6 कोर्सेस आता चालू आहेत. पहिले जे मिळालेले होते कोर्स त्यामध्ये फूड प्रोसेसिंग अँड जर्नलिझम, त्याच्यानंतर आम्हाला डेअरी टेक्नॉलॉजी आणि रिटेल मॅनेजमेंट आणि गेले 2 वर्षापासून ई कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग असे कोर्सेस युजीसीने आम्हाला सँक्शन केलेले आहेत. डेअरी टेक्नॉलॉजी आणि जर्नलिझम ह्याच्यासाठी आम्हाला 1,85,00,000 ग्रँट मिळालेली असून ती आमची पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण युटिलायझेशन झालेली असून त्याच्यातले 1 रुपये ही आम्हाला परत करावा लागलेला नाही आणि अतिशय सुंदरपणे ती आमची ग्रँट युटिलाइज झालेली असून या डिपार्टमेंटमध्ये आम्ही साधारणपणे
खूप मोठे मोठे प्रोजेक्ट साठी इक्विपमेंट प्लांट आम्ही त्या प्रोजेक्ट मधून नॉन रिकरिंग बजेट मधून खरेदी केलेले आहेत. तर थोडक्यात मी इथे दाखवलेले आहे. इथे डेअरीचा प्लांट आहे. डेअरी टेक्नॉलॉजी मध्ये फूड प्रोसेसिंग मध्ये हे जाम जेली वगैरे तयार करतात आणि त्यांनी केलेलं प्रोडक्ट आता करोनामुळे आमचं हे जरा थोडस निर्मिती बंद आहे. त्यांनी केलेले प्रोडक्ट आमच्या कॅम्पसमध्ये जे ग्राहक भांडार आहे, विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार आहे, त्या ग्राहक भांडारामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि स्टाफ साठी सेल करण्यासाठी सुद्धा आम्ही त्याची प्रयोजन केलेलं आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनाही या फंडिंग मधून खूप फायदा मिळतो आणि त्याचा अनुभव त्यांना येतो. तसंच जर्नलिझम ही जी ग्रँट मिळालेली आहे त्यातून आम्ही एक खूप मोठा जवळजवळ पाऊण कोटीचा स्टुडिओ उभारलेला आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून आमचं वार्तापत्र प्रसिद्ध होतं महाविद्यालयाचं. विद्यार्थी न्यूज चॅनेलवर आपले चॅनेलवर न्यूज प्रकाशित करतात. इतर विद्यार्थ्यांनाही अनाउन्सिंग बातमीपत्र तयार करण्याची संधी देतात आणि मुख्य म्हणजे ते फिल्म प्रिपरेशन तयार करून फिल्म सुंदरपणे वेगवेगळ्या विषयावर बनवतात. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला असं रिटेल मॅनेजमेंटचा हा जो कोर्स आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी खूप परिपूर्ण शिक्षण घेत आहे. रिटेल मॅनेजमेंटच्या संदर्भात आम्ही त्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवत आहोत. व्हिजिट देण्यासाठी त्यांचा स्टडी टूर आम्ही आयोजित त्या स्कीम मधून केलेले आहेत. आणि मध्ये त्यांनी एक क्रोमा एंटरप्राइजेसच्या पुरस्कृत एक सेमिनार आयोजित केला होता. त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काही वेस्ट मटेरियल आहे, आपला मोबाईल असेल केलेले आहे, हे सगळे त्यांनी योजना ती तयार केली, ती एकत्रित केले आणि त्या क्रोमा इंडस्ट्रीला त्यांनी आम्हाला गिफ्ट 500 रुपयाचं प्रत्येकाला गिफ्ट व्हाउचर दिलं आणि आपण त्या तिथे त्या बदल्यात आपल्याला जी वस्तू पाहिजे होती ती आपण तिथे खरेदी करू शकू. ही खूप छान मोठी योजना या रिटेल मॅनेजमेंटने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आता ह्याचं युटिलायझेशन पाठवताना तर या पद्धतीने आपण हे युटिलायझेशन आपण पाठवतो. हे कव्हरिंग लेटर, त्याच्यासोबत युटिलायझेशन सर्टिफिकेट, अनेक्शर 3 स्टेटमेंट ऑफ एक्सपेंडिचर आणि इन्कम एक्सपेंडिचर त्यांना द्यावी लागतात. तर इथे प्रकर्षाने एक गोष्ट एक लक्षात ठेवायची, हा युटिलायझेशनचा नमुना आहे. आणि इथे एक अशी महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की कोणत्याही फंड एजन्सी पूर्वी आपल्याला ट्युशन फी किंवा बँक इंटरेस्ट याबद्दलची माहिती ते मागवत नव्हते. परंतु गेले 3-4 वर्ष प्रत्येक एजन्सी आपल्या त्या ज्या विद्यार्थ्यांच्या डिपार्टमेंटसाठी हा कोर्स त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्या कोर्ससाठी मिळालेली ट्युशन फी आणि त्या फंडिंगला मिळालेलं बँक व्याज या संदर्भातली ते माहिती मागवतात आणि ते त्या आपल्याला जी ग्रँट सँक्शन झालेली आहे त्याच्यातनं ते बँक इंटरेस्ट आणि ट्युशन फी मायनस करून उर्वरित ग्रँट ते आपल्याला देतात. त्यामुळे ही माहिती आपल्याला हे बँक इंटरेस्ट आणि ट्युशन फी याचा विचार आवर्जून प्रत्येक स्कीम मध्ये आता करावाच लागतो. तर या पद्धतीने त्याचं युटिलायझेशन पाठवलेलं आहे. खूप छान स्कोप आहे आणि खूप खर्चाला इथे वाव आहे. मोठमोठे प्रोजेक्ट, लॅब, वर्कशॉप, फॅसिलिटी, टीचिंग साठी मशिनरी वगैरे इक्विपमेंट आपण या प्रोजेक्ट मधून घेऊ शकतो. त्याच्यानंतरची सीपी, कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स, ही स्कीम जी आम्हाला मिळालेली आहे. कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स या स्कीम साठी आम्हाला 1.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. ही स्कीम पण सर्व डिपार्टमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब इक्विपमेंटचं इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी ही स्कीम खूप चांगली आहे. या स्कीम मध्ये नॉन रिकरिंग साठी आम्हाला 1 कोटी मिळालेले होते, ते पूर्ण युटिलाइज झालेले आहे. आणि रिकरिंग साठी 50 लाख रुपये मिळालेले आहे. त्याचे आता आमची फायनल स्टेजला ही ग्रँट आम्ही
पूर्णपणे करत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये डिजिटल स्मार्ट बोर्ड वगैरेची खरेदी केलेली आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एनी अदर ऍक्टिव्हिटी मध्ये की विद्यार्थ्यांना इतर ऍक्टिव्हिटीचं प्रशिक्षण सुद्धा या स्कीम मधून देण्यात येत आहे. तर तिथे आम्ही कराटे, मुलींसाठी कराटे आणि तलवारबाजी याचे प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित केलेले होते. तर त्याचं हे युटिलायझेशन हे आता आमचे लास्ट इयर आहे. त्यामुळे यावर्षी जरा कोरोनाच्या परिस्थितीमुळे आम्हाला फंड्स अवेलेबल लवकर होत नाहीयेत. नाही तर ही स्कीम आमची यावर्षी पूर्ण झालेली आहे. 1,29,00,000 आमचा पूर्ण खर्च झालेला आहे. पुढच्या फंडिंगची आम्ही वाट पाहत आहोत. साधारणपणे याच्यामध्ये आम्हाला बुक्ससाठी सुद्धा खूप चांगली ग्रँट मिळालेली असून त्यांना युटिलायझेशन पाठवताना विथ ऍक्सेशन रजिस्टर म्हणजे त्यांनी कुठलंही पुस्तक जरी आम्हाला या ऍक्सेशनचं जरी आम्हाला मागितलं तर आम्ही ऑन द स्पॉट ते दाखवू शकतो. विथ ऍक्सेस त्या स्कीम मधून जे आम्ही काही पुस्तकं घेतलेले आहेत त्याचं युटिलायझेशन मध्ये आम्ही हे ऍक्सेशन नंबर सहित ते युटिलायझेशन तयार कोणत्या इयरला किती पुस्तकं घेतली आणि किती नंबरचे ऍक्सेशन किती जर्नल्स घेतले हा पूर्ण डेटा सुद्धा आम्ही युटिलायझेशन मध्ये जोडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत आम्हाला कोणत्याही युटिलायझेशनच्या बाबतीत कधीच क्युरीज आलेली नाही. फक्त त्यांचा जर फॉर्मॅट परत GFR12 किंवा त्यांचं जर अपलोड करण्याची जर नवीन पद्धतीचे युटिलायझेशन असेल ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे असेल तर या संदर्भात फक्त आम्हाला ते परत जरा ते पाहावे लागतात. नाहीतर सर्व युटिलायझेशन व्यवस्थित सक्सेस होतात. यानंतर DST फीस फंड्स फॉर इम्प्रुव्हमेंट फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फीसच्या अंतर्गत या संदर्भात सुद्धा आम्हाला चांगली फंडिंग मिळालेलं आहे. याच्यामधून खूप लॅब वगैरे इम्प्रुव्हमेंट केलेले आहेत. सॉफ्टवेअर वगैरे खरेदी केलेले आहे. मायक्रोस्कोप वगैरे खरेदी केले. त्यामुळे त्याचं पण खूप महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लॅब रिनोव्हेशन लॅब अपग्रेडेशन मध्ये या फिस्ट एजन्सीचा आम्हाला चांगला फायदा झाला आहे. सायन्स डिपार्टमेंटसाठी ही स्कीम आम्हाला मिळालेली आहे. याच्यामध्ये बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फिजिक्स या डिपार्टमेंटचा या डिपार्टमेंटसाठी ही स्कीम आम्हाला मिळालेली आहे आणि ती 90% पूर्ण झालेली आहे. शेवटचं इन्स्टॉलमेंट आम्हाला येणे बाकी आहे. यानंतर पुणे विद्यापीठच्या अखत्यारीतलं UGC एक्सटेन्शन ऑफिस कडून मायनर रिसर्च प्रोजेक्ट प्राध्यापकांना मिळतात आणि मेजर रिसर्च प्रोजेक्ट हे UGC दिल्ली यांच्याकडून प्राप्त होतात. मायनर रिसर्च प्रोजेक्ट ह्या साधारणपणे 10 लाखाच्या आतल्या प्रपोजल असेल तर पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतल्या एक्सटेन्शन UGC ऑफिस कडून दिले जातात. याच्यामध्ये पुन्हा तेच बजेट म्हणजे रिकरिंग आणि नॉन रिकरिंग साठी इक्विपमेंट खरेदी त्या रिसर्च साठी लागणारे इक्विपमेंट सँक्शन केले जातात. तर रिकरिंग साठी त्या रिसर्च साठी फील्ड वर्क, ट्रायल, कॉन्टिजन्सी आणि त्यांचा जो इतर फील्ड च्या सपोर्ट स्टाफ जो त्यांना लागतो त्या स्टाफला सुद्धा त्याच्यातनं काही अर्थसहाय्य दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेत असताना त्यांना अभ्यासासाठी शिक्षणासाठी फंडिंग या मायनर रिसर्च प्रोजेक्ट मधून जो स्टाफ जर या प्राध्यापकांनी इतर वेळेस जर त्या विद्यार्थ्यांना फील्ड वर्क साठी वापरला तर त्यांना सुद्धा आपल्या शैक्षणिक क्षेत्रासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शिक्षण जीवनामध्येच त्याची सुरुवात मिळून जाते. मेजर रिसर्च प्रोजेक्ट मध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट मिळालेले आहेत. मायक्रो, फिजिक्स आणि बॉटनी डिपार्टमेंटच्या बऱ्याच प्राध्यापकांना मेजर रिसर्च प्रोजेक्ट मिळालेले आहेत. याच्यामध्ये साधारणपणे 30 ते 40 लाखापर्यंतचे प्रोजेक्ट प्रत्येकाला मिळालेले आहेत. आता या वर्षी 2 प्रोजेक्ट आमचे चालू आहेत. आतापर्यंत 10 मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत. 2 आता पुढच्या वर्षी फायनल होतील. तेही खूप चांगल्या पद्धतीने रन्स होत आहेत.
ACRB रिसर्च प्रोजेक्ट, ACRB सायन्स इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड रिसर्च प्रोजेक्ट हा सुद्धा दिल्लीचा प्रोजेक्ट प्राध्यापकांना मिळालेला आहे. त्या अति उच्च ग्रँट्स याला मिळालेल्या आहेत. साधारणपणे मॅक्झिमम 40 लाखापर्यंत एका प्राध्यापकाला प्रोजेक्ट मिळालेला असून त्याचा फायनल रिपोर्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर पाठवला तर पुढच्या वर्षीच्या ग्रँड मध्ये त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळतात. युटिलायझेशन, एसआरबीचं युटिलायझेशन पाठवताना त्यांचा फॉर्मॅट एक स्वतंत्र आहे. एक रिकरिंग साठी स्वतंत्र फॉर्मॅट आहे आणि नॉन रिकरिंग साठी स्वतंत्र फॉर्मॅट आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्याची माहिती द्यावी लागते. त्याच्यासाठी जर प्रोजेक्ट फेलो त्यांना असिस्टंट म्हणून जर मंजूर झाला असेल तर त्यांना असिस्टंट प्रोजेक्ट फेलो सुद्धा त्यांना नेमता येतो. त्याच्यासाठी स्वतंत्र सॅलरी त्यांच्याकडून दिली जाते. त्याची प्रोव्हिजन त्यांना दिली जाते आणि त्या प्रोजेक्ट फेलोची सहाय्यतेने हा प्रोजेक्ट ते पूर्ण करू शकतात. तर हा GFR 12A मध्ये हे युटिलायझेशन सबमिट करावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला ती सगळी माहिती व्यवस्थित त्यांना दिली तर आपल्याला युटिलायझेशन सक्सेस होण्यात काही अडचण येत नाही. नेक्स्ट यानंतर आर्ट्स फॅकल्टीच्या प्राध्यापकांना इम्प्रेस स्कीम आता सध्या नव्याने गेले मागच्या वर्षीपासून त्यांनी हा प्रोजेक्ट सँक्शन झालेला आहे. तर इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स, तर सोशल सायन्स मधली ही स्कीम आर्ट्स फॅकल्टीचे जे प्राध्यापक आहेत त्यांना त्यांच्या सब्जेक्ट मध्ये ही स्कीम अत्यंत उपयुक्त ठरते. याबद्दलची सगळी माहिती वेबसाईट वर वगैरे आहेच आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खूप रिसर्च करण्यासाठी या स्कीमचा त्यांना खूप फायदा होतो आणि रिसर्च केल्यानंतर त्या डिपार्टमेंटला नॅक मध्ये मार्क मिळवण्यात प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आता नॅक मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे की रिसर्चला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आर्ट्स फॅकल्टीच्या प्राध्यापकांना या स्कीमच्या अंतर्गत जे काही फंडिंग आहे ते खूप उपयुक्त आहे आणि नॅक साठी सुद्धा त्यांना चांगला उपयोग होईल. या वर्षी आम्हाला वुमेन सायंटिस्ट स्कीम ही पण एक डिपार्टमेंट सेंट्रल डिपार्टमेंटची मिनिस्ट्री ऑफ इंडियाची स्कीम महिलांसाठी आलेली आहे. तर ज्या महिला साधारण 20 ते 25 ते 57 वयापर्यंत यासाठी प्रपोजल करू शकतात आणि या प्रपोजल मध्ये ते त्यांच्या करिअर चांगल्या पद्धतीने घडवू शकतात आणि विशेष म्हणजे त्या सर्व्हिस मध्ये नसाव्या. त्यांचं करिअर जर थांबलं असेल, कुठे ब्रेक झाला असेल तर त्या घरी बसून सुद्धा ही स्कीम अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे राबवू शकतात आणि त्यांना विशेष म्हणजे त्यांना ह्या पर मंथ ह्या साधारण 50 ते 60 हजार रुपये इन्कम त्यांना या प्रोजेक्ट मधून प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी आणि त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची ही स्कीम महिलांसाठी खास आहे आणि त्याच्यासाठी त्यांना फंडिंग पण चांगल्या पद्धतीने 50 ते 60 हजार पर महिना ही स्कीम असून साधारण 2 ते 3 वर्षासाठी हा प्रोजेक्ट त्यांना रिसर्च प्रोजेक्ट सादर करायचा आहे. याच्यासाठी GRF, SRF जर या अशा नेट सेट वगैरे अशा जर या क्वालिफाईड डिग्री असतील तर त्याच्या प्रमाणात हे त्यांना फंडिंग अवेलेबल होतं आणि त्या पद्धतीने त्यांना फेलोशिप मिळते. तर ह्याचं युटिलायझेशन आहे PFMS द्वारे करायचं आहे. ह्या स्कीमला आता ज्या नवीन स्कीम शासनाने लागू केलेल्या आहेत मिनिस्ट्री ऑफ इंडिया फायनान्स, तर ह्या सगळ्या स्कीम आता PFMS द्वारे त्याचं युटिलायझेशन करायचं आहे आणि ते PFMS त्याचं ट्रेनिंग हे आपल्याला मॅन्युअली त्याचा अभ्यास करावा लागतो कारण ह्याचं ट्रेनिंग देणाऱ्या एजन्सी शक्यतो आपल्याला कुठेही मिळत नाहीये. त्यामुळे व्हिडिओ बघून किंवा त्याचं जे काही मॅन्युअल आहे त्याचा वारंवार अभ्यास करून त्याची प्रॅक्टिस करून ह्याच्यामधून आपल्याला PFMS मधून हे युटिलायझेशन आपल्याला पाठवायचं आहे. यानंतर ऑटोनॉमस
ज्या महाविद्यालयाला A+ नॅक मध्ये ग्रेड मिळालेली आहे, त्या महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झालेला आहे. तर त्यांना रुसा स्कीम शासनाने प्रदान केलेली आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान. तर साधारणपणे रुसा अंतर्गत, रुसा इज ए होलिस्टिक स्कीम फॉर डेव्हलपमेंट ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया. इट वॉज entirely in 2013 by the Ministry of Human Resource Development, Government of India. This centrally sponsored scheme aims at providing strategic funding to eligible state higher education institutes. रुसाच्या संदर्भात रुसा स्कीम मध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रिसर्च साठी फंडिंग अवेलेबल आहे. तर यासाठी रुसा स्कीम साठी जे फंडिंग अवेलेबल आहे त्या स्कीम मधून विद्यार्थ्यांसाठी आम्ही रिसर्च साठी मदत घेण्यासाठी त्यांना हे युनिट आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. तर आम्ही साधारण आमच्या महाविद्यालयातले जे पीजी विद्यार्थी आहेत त्या पीजी विद्यार्थ्यांना त्या रुसा फंड मधून आम्ही फंड त्यांना प्रोव्हाइड करतो. तर साधारणपणे या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आम्ही सँक्शन करून आम्ही त्यांना ते प्रोजेक्ट बनवण्यासाठी त्यांना रिसर्च त्या प्रोजेक्टचा रिसर्च करण्यासाठी याच्यातून आम्ही फंडिंग देतोय. आणि जेणेकरून त्यांना स्वतःचा पैसा न वापरता या फंडिंग मधून, रुसाच्या रिसर्च फंडिंग मधून त्यांना आपला प्रोजेक्ट जास्तीत जास्त सक्सेस कसा करता येईल या दृष्टीने आमचे आपण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या रुसाच्या ह्याच्यातून फंडिंग देऊ शकतो आणि त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करण्यास त्यांना मदत होऊ शकते. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्याकडून परामर्श स्कीम नव्याने मागच्या वर्षीपासून लागू करण्यात आली आहे. जे नव्याने महाविद्यालय झालेले आहेत परंतु ज्यांचे नॅक ॲक्रेडिटेशन झालेले नाही त्यांना गायडन्स करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याची योजना या स्कीम मध्ये आहे. तर या स्कीम मध्ये साधारणपणे त्यांना प्रोत्साहन देणं, नॅक ॲक्रेडिटेशन करण्यासाठी, नॅक ॲक्रेडिटेशनचा ग्रेड हायर कशा मिळवता येतील, त्याला सामोरं कसं जायचं, त्यांना आपल्या गुणवत्ता कशी वाढवायची किंवा आपला अध्यापन त्याच्या क्रायटेरिया, त्या 1 ते 7 क्रायटेरिया कसा फॉलो करायचा, त्या संदर्भात काय काय नेमकी तयारी करायची ह्याची गायडन्स साठी ही स्कीम IQAC डिपार्टमेंट मधून राबवली जाते. ही केवळ नॅक ॲक्रेडिटेशन institution to promote quality assurance in higher education यासाठी ही परामर्श स्कीम आहे. ती आपण त्या इतर महाविद्यालय ज्यांचे नॅक झालेले नाही किंवा जे फर्स्ट स्टेज सेकंड नॅकला सामोरे जात आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्कीमच्या माध्यमातून IQAC डिपार्टमेंट या माध्यमातून ती स्कीम राबवतं आणि त्याचं युटिलायझेशन आपल्याला PFMS मधून करावं लागतं आणि त्याचं फंडिंग साधारण 1 वर्षासाठी आहे. कोरोनामुळे जर फंडिंग आपलं जर बॅलन्सिंग असेल तर साधारणपणे सेकंड इयर आपल्याला एक्सटेन्शन मिळू शकतं. पण इथे एक आवर्जून मला असं सांगावं लागतं की जर एखादी ग्रँट तुमचं युटिलायझेशन संपल्यानंतर, युटिलायझेशन पिरियड, एक्सटेन्शन पिरियड सुद्धा संपल्यानंतर जर एखादी ग्रँट काही कारणास्तव बॅलन्स राहिला असेल तर तो बॅलन्स तसाच ठेवू नका. कारण ती ग्रँट पूर्णपणे फायनल युटिलायझेशन पाठवल्यानंतर किंवा त्याचबरोबर उर्वरित ग्रँट सुद्धा डिमांड ड्राफ्टने लगेच त्यांना पाठवून द्यावा लागतो. कारण नाहीतर त्यांचा 10% इंटरेस्टनी रिमेनिंग बॅलन्स ग्रँटवर 10% इंटरेस्टनी त्यांना आपल्याला रक्कम परत करावी लागते. आणि ते काही वेळेस जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर जी रक्कम समजा 10,000 ग्रँट शिल्लक राहील आणि आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही तर ती 10,000ची विथ इंटरेस्ट 50,000 पर्यंत आकडा कधी जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा निकष आपल्याला प्रकर्षाने आपल्याला युटिलायझेशन करताना लक्षात घ्यावा लागतो की कोणतेही बॅलन्स ग्रँट आपल्याला शक्यतो राहिली नाही पाहिजे याची काळजी सर्वांनी घ्यावी लागते. आणि फायनल युटिलायझेशन बरोबरच रिमेनिंग बॅलन्स ग्रँट पाठवावीच असं मला प्रकर्षाने या ठिकाणी सर्वांना सांगावं असं वाटतं की जेणेकरून आपलं काही नुकसान होऊ नये.
पुणे युनिव्हर्सिटी कडून पीसीयूडी प्रोजेक्ट रिसर्च प्रोजेक्ट प्राध्यापकांना मंजूर होतात. साधारणपणे 10 लाखापर्यंत जर तुम्ही प्रपोजल दिला असेल तर ते पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत बोर्ड ऑफ कॉलेज युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट या विभागातर्फे प्राध्यापकांना प्रोजेक्ट मिळू शकतात. त्याच्यातही इक्विपमेंट, बुक्स, फील्ड वर्क, ट्रॅव्हल आणि कॉन्टिजन्सी ह्या प्रोजेक्ट सक्सेस करण्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी बजेट अलोकेशन केलेलं असतं. जर बजेट कमी पडत असेल एखाद्या प्राध्यापकाला तर त्यांनी ते रिवाइज बजेट परत विद्यापीठाकडे जर सादर केलं तर ते रिवाइज बजेटच्या अनुषंगाने विद्यापीठ आपल्याला पुन्हा वाढीव ग्रँट त्यांना सँक्शन करतं आणि त्यांच्या हे युटिलायझेशनचे कॅम्प हे विद्यापीठ क्षेत्रामध्ये त्यांच्या कार्य वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला तिथे अटेंड करावे लागतात. सर्व रेकॉर्ड तिथं ऑडिटसाठी घेऊन जावं लागतं आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या नजर चुकीने झालेल्या चुका पण त्या किती महत्वाच्या असतात याची आपल्याला तिथे जाणीव होती. त्यामुळे बीसीयूडी प्रोजेक्ट करत असताना त्याचं युटिलायझेशन करत असताना त्याचा पूर्णपणे जी व्यक्ती त्याचं युटिलायझेशन बनवत असेल त्यांनी पूर्णपणे त्या प्रोजेक्टच्या युटिलायझेशनचा ते फंड कशा पद्धतीने खर्च झाला पाहिजे, त्याला कोणते निकष आहे, कोणत्या पद्धतीने त्यांना प्रायव्हेट बिल, फील्ड वर्क किंवा त्यांचं रिकरिंग एक्सपेंडिचर कोणत्या क्रायटेरिया त्याच्यात वापरला पाहिजे हे त्याचं नमूद केलेलं असतं. त्या पद्धतीनेच त्यांच्या नियमांचं जर पालन केलं तर शक्यतो सर्व ग्रँट आपली सँक्शन होते आणि प्राध्यापकांना पूर्ण ग्रँट मिळाल्याचाही आनंद होतो. त्यामुळे कोणतीही स्कीमचं युटिलायझेशन करत असताना त्याचा एकदा नाही ते 4 ते 5 वेळा रीडिंग करून त्याचा अभ्यास करून मगच प्रॉपर अकाउंटिंग करून युटिलायझेशन आपण बनवण्याची काळजी घेतली तर प्रत्येक काम खूप सुलभ आणि सोयीस्कर होतं. आणि या पद्धतीने अर्थात आपल्याला सर्व सिनियर मोस्ट अथॉरिटीज सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे ते काम आपण व्यवस्थित सक्सेस करू शकतो. स्टुडंट रिसर्च प्रोजेक्ट, आता ह्या फंडिंग एजन्सी मार्फत रिसर्च प्रोजेक्ट अवेलेबल आहे. हे सर्व प्राध्यापकांसाठी झालं, कॉलेजसाठी झालं, सगळ्यांसाठी झालं. पण स्टुडंटसाठी सुद्धा रिसर्च प्रोजेक्ट जर आपण महाविद्यालयाने राबवले तर विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ते प्रोजेक्ट आपण देऊ शकतो. रुसाच्या अंडर त्या स्कीम आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि विद्यार्थी चांगला, गुणवंत आणि चांगला दर्जेदार एज्युकेशन घेऊन तो विद्यार्थी सक्सेस होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जास्तीत जास्त बेनिफिट्स प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये कसे देता येतील हा प्रत्येक युटिलायझेशन करताना विद्यार्थ्यांवर सुद्धा तो पूर्ण युटिलायझेशन झालाय की नाही हे पाहण्याची जबाबदारी सुद्धा संबंधित टेबलच्या क्लार्कची आहे आणि त्यांनी ते पूर्ण युटिलायझेशन त्याचं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पण केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनाही चांगला त्याचा लाभ होऊ शकेल. आता PFMS आताच्या ज्या ग्रँट्स गेले 2-3 वर्षापासून PFMS जे सुरू झालेलं आहे पब्लिक फंडिंग किंवा पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम, या सिस्टीम मधून आपल्याला आता बऱ्याच कॉलेजमध्ये अजून ऑनलाईन सिस्टीम सुरू नाहीये. ऑफलाईन पद्धतीने चेकची प्रोसिजर असेल तर त्यांनी चेक नंबर टाकून हे प्रत्येक आधी ती एजन्सी रजिस्टर करावी लागते आणि ती रजिस्टर एजन्सी केल्यानंतर आपलं डायरेक्ट लिंकिंग त्या ऑफिसला आपण फंड कसे युटिलायझेशन करतो, आपले फंड कुठपर्यंत युटिलाइज झाले, बँक बॅलन्सही त्यांना लगेच डेटा तिथे त्या एजन्सीला ऑन द स्पॉट समजत असतो. त्यामुळे PFMS मधून आपला बॅलन्स आपण कोणत्या गोष्टीवर खर्च करतोय ही सिस्टीम त्यांना लॉग इन असल्यामुळे प्रत्येक फंड्स कसे युटिलाइज होत आहे हे त्यांना तिथं प्रॉपर वे व्यवस्थित समजते. आणि PFMS मधून आता नवीन पद्धतीने म्हणजे साधारण इक्विपमेंट खरेदी या GM पोर्टल वरून आता नव्याने करायचे आहेत. साधारण रुसा वगैरे ज्या स्कीम आलेल्या आहेत त्या GM पोर्टल वरून टेंडरिंग मार्फत शासनाचं टेंडरिंग तिथे त्या GM पोर्टल वरून आपल्याला सगळ्या ज्या काही पार्टीज असतात त्या आपल्याला अपलोड करावे लागतात आणि शासन मग त्या L1, L2, L3 त्या पद्धतीने त्या सिलेक्ट करून मग आपल्याला त्यांच्याकडून त्या
इक्विपमेंट खरेदीच्या एजन्सी समजतात आणि मग आपण तिथून पुढे पीओ काढून मग आपल्या पुढे आपलं काम सुरू होतं. म्हणजे आता हे शासनाच्या अखत्यारीत गेलेले असल्यामुळे कोणत्याही लेवलला आपण आपल्या पद्धतीने कोणाकडूनही किंवा स्थानिक एजन्सीकडून माल घेऊ शकत नाही. गव्हर्नमेंट जे प्रोव्हाइड करेल त्यांच्याकडूनच आपल्याला इक्विपमेंट वगैरे खरेदी करू शकतात. आणि या PFMS मधूनच सर्व एंट्रीज या अपलोड कराव्या लागतात आणि युटिलायझेशन सर्टिफिकेट सुद्धा या PFMS मध्येच त्यांचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये त्यांना अपलोड करावे लागतात. PFMS मध्ये आपण आतापर्यंत अजून पूर्णपणे पारंगत अजून होत आहे तोपर्यंतच आणखीन एक TSA हा नवीन UGC सरकारकडून फंडिंग एजन्सी कडून ट्रेझरी सिंगल अकाउंट हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कंपल्सरी सर्व महाविद्यालयांना ओपन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया आता सर्व कॉलेजला त्याचं साधारणपणे लेटर्स अजून जात आहेत, कुठे पोहोचत आहेत किंवा ते प्रोसेस मध्ये आहेत. परंतु आता सर्व फंड्स ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी सिंगल अकाउंट मध्ये जमा होणार आहे आणि तिथून पुढेच आपल्याला सगळं युटिलायझेशन त्याची करायची आहे. त्याचा जस्ट आता हे अकाउंट ओपन वगैरे करायचे त्याच्या फॉर्मॅलिटी जस्ट ह्या स्टेप आता सुरू झालेल्या आहेत. त्याचा अभ्यास करून त्याचं सगळं शिक्षण घेऊन नंतरच या सगळ्या स्कीम आता आपल्याला राबवाव्या लागणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की चालू नॉलेज आणि ह्याच्यामध्ये आपण आता कुठेही कमी पडता कामा नये. ते आपल्याला सतत अपडेट राहावं लागणार आहे. अकाउंट डिपार्टमेंट असो किंवा प्रशासकीय कामकाजातल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्किल आत्मसात करावं लागणार आहे, त्याचं नॉलेज घ्यावे लागणार आहे. त्याशिवाय कोणतेही युटिलायझेशन आता आपण त्याशिवाय पाठवू शकणार नाही. त्याचा अभ्यासच करावा लागणार आहे. त्याच्यासाठी त्या अकाउंट डिपार्टमेंट मधल्या लोकांना त्याचं रिसर्च करावं लागणार आहे आणि नंतरच त्याचं युटिलायझेशन सक्सेस होणार आहे. तर या ट्रेझरी सिंगल अकाउंट सर्व महाविद्यालयांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये भविष्यामध्ये ओपन करावे लागणार आहे आणि तिथेच गव्हर्नमेंटचे फंड्स क्रेडिट होणार आहेत आणि तिथूनच आपल्याला युटिलायझेशन करावायचे आहेत. तर याच्या पुढचे त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे आता साईटवर अपलोड केलेले आहे. त्याचा अभ्यास करून ह्याची प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे करावी लागेल. हे खूप जिकिरीचं आणि परीक्षेचं काम आहे. हे याला म्हणजे कामाला ही आपली परीक्षाच आहे ऑफिस मधल्या लोकांची. तिथे जर काही चुकलं तर ते निस्तरणं खूप अवघड होतं. त्यापेक्षा परिपूर्ण नॉलेज घेऊन कुठलीही स्कीम कोणत्या पद्धतीने युटिलायझेशन करायचे त्याचा सगळा अभ्यास, वेबसाईट, त्याचे व्हिडिओ जमेल तेव्हा त्याचं मॅन्युअलचं 3 ते 4 वेळा रिडिंग, त्याचे व्हिडिओ पाहून त्याचं ते डेटा व्हिडिओ शेअर करून त्याचं नॉलेज आत्मसात करावं प्रत्येकाने आणि नंतरच युटिलायझेशन करावं. त्याच्यात जर चूक झाली तर परत आपल्याला त्याच्यामध्ये काहीही बदल करता येत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय आपण ते बदल करू शकत नाही. एकदा एखादा डेटा अपलोड केला की तो गव्हर्नमेंट पर्यंत लगेच जातोय. त्यामुळे करतानाच काम इतकं अॅक्युरेसी पूर्ण नॉलेजने अभ्यासापूर्वक युटिलायझेशन बनवा की जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. एवढंच माझं कळकळीचं या ठिकाणी सर्व ऑफिस माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन करू शकते की त्यांचं काम छान पद्धतीने होईलच. त्यासाठी त्यांना मी शुभेच्छाही देते की नवीन सिस्टीमला आपण सर्वजण चांगलं स्किल डेव्हलप करून महाविद्यालयाच्या ग्रँट्स एकही परत जाणार नाही याची परिपूर्ण आपण काळजी घेऊन सर्व सक्सेस करण्याची जबाबदारी तेवढीच प्रशासकीय अथॉरिटी प्रमाणेच आपल्या कर्मचाऱ्यांवर राहील असं मला इथे नमूद करावं वाटतं. आणि ते शेवटी असं मला सांगावं असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट करतो एज्युकेशन मध्ये करू शकतो वगैरे, ठीक आहे. तर मला असं सांगावं लागतं द ग्रेटेस्ट इन्व्हेस्टमेंट अ यंग पर्सन कॅन मेक इज इन देअर ओन एज्युकेशन, इन देअर ओन माइंड, बिकॉज money comes and goes, relationship comes and goes, but what you learn
one stays with you forever. थँक्यू सो मच. मला या ठिकाणी माझ्या टेबलच्या युटिलायझेशन संदर्भात जी काही संधी प्रेझेंटेशन करण्याची संधी संयोजकांनी दिली त्या सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि आमचे महाविद्यालयाचे प्रबंधक श्री अभिनंदन शाह यांचं एक असा व्ह्यू आहे की आपल्या महाविद्यालयातल्या सर्व कर्मचारी सर्व स्तरावर कुठेही तो कमी पडता कामा नये ही त्यांची भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे. आणि त्यांनीच ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्यामुळे मी त्यांचेही खूप आभार. आणि त्यांचा आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना खूप सपोर्ट असतो, त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी आपापली टेबलची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे पार पडतात. आमच्या प्रत्येक अडचणीला त्यांचा खूप सपोर्ट असतो, त्यामुळे आम्ही खूप छानपणे सर्वजण विदाउट टेन्स मध्ये काम करत असतो हे मला इथे नमूद करावं वाटतं. आणि पुन्हा एकदा सर्व संयोजक, सातारा महाविद्यालयाचे हिस्ट्री डिपार्टमेंटचे आयोजक संयोजक या सर्वांना मी सर्वांचे आभार मानते. आणि या ठिकाणी माझा सेशन संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय अभिनंदन शाह सर आणि आदरणीय बिरबले मॅडम यांनी युटिलायझेशन ऑफ रिसर्च फंडिंग या विषयावरती आम्हाला मौलिक असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर या कार्यशाळेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अनिल वावरे सर यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आवाज येतोय सर? येतोय सर. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयाच्या इतिहास विभागानं अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आज आयोजित केलेल्या या फंडिंग एजन्सीज फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन या विषयावरील कार्यशाळेचे सन्माननीय अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवणकर साहेब, या इतिहास विभागाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर मासाळ सर, कार्यशाळेचे कोऑर्डिनेटर डॉक्टर कोरडे सर, ज्यांच्या फंड्सच्या सहयोगानं आपण ही कार्यशाळा घेतो आहोत, या लीड कॉलेज स्कीमचे प्रमुख डॉक्टर नलवडे सर, ज्यांचं मार्गदर्शन आपण गेल्या 2-3 सत्रांमध्ये ऐकलं, ते डॉक्टर अरुण चांदोरे सर, आबासाहेब मराठे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर, अभिनंदन शाह सर जे TC कॉलेजचे रजिस्ट्रार आहेत, आणि आत्ताच ज्यांचं व्याख्यान आपण ऐकलं त्या मिसेस बिरबाले मॅडम, या सर्वांना मी मनापासून सुरुवातीलाच धन्यवाद यासाठी देतो. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमच्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने जी कार्यशाळा आयोजित केली, या कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं. मी इतिहास विभागाचं पण धन्यवाद देईन त्यांना, की आज अनेक महाविद्यालयांच्या समोरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या महाविद्यालय विकासाच्या अनुषंगाने असतील, संशोधनात गुणवत्ता वाढली गेली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट्स वाढल्या गेल्या पाहिजेत, या अनुषंगानं कोणकोणत्या माध्यमातून फंड्स आपल्याला उपलब्ध होतात त्याची माहिती मिळणं, त्या फंड्सचा वापर कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे, आणि त्या फंडचा वापर झाल्यानंतर त्याची पूर्तता करून UGCला संबंध हिशोब सादर कसा करायचा, हे इश्यूज अनेक महाविद्यालयांच्या समोर असल्याचं आपल्याला दिसतं. खरं तर या 2 सत्रांमध्ये सुरुवातीला डॉक्टर चांदोरे सरांनी जे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्यामध्ये त्यांनी संशोधनाच्या अनुषंगानं फंडिंग एजन्सी कोणकोणत्या आहेत आणि क्वालिटी रिसर्च करणं याच्यासाठी फंडिंग एजन्सी कशा पद्धतीनं आपल्या मार्गदर्शन करू शकतात, मदत करू शकतात, त्यांचे प्रपोजल आपण कशा पद्धतीनं सादर करायला पाहिजेत, या फंड्समधून क्वालिटी पब्लिकेशन्स आपल्याला कशा पद्धतीनं व्हायला पाहिजेत, या गोष्टीवर अत्यंत सविस्तरपणे मार्गदर्शन केलेलं आहे. प्रामुख्यानं संशोधन असेल, स्कॉलरशिप असेल, सेमिनार, कॉन्फरन्सेस, वर्कशॉपसाठीचे फंडिंग असेल, बाहेरच्या देशामध्ये आपल्याला पेपर प्रेझेंटेशनसाठी जाण्यासाठी ज्या वेगवेगळ्या एजन्सीज फंडिंग करतात त्याची अत्यंत सखोल माहिती प्रामुख्याने UGC, ICSSR, युनिव्हर्सिटी, अदर गव्हर्नमेंट एजन्सीज या सगळ्यांच्या अनुषंगानं त्यांनी खूप
चांगली माहिती आपल्या सर्वांना दिली. त्याच्या पाठीमागचा उद्देश मला वाटतं इतिहास विभागाचा हा एकमेव आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा रिसर्च हा अत्यंत उच्च दर्जाचा व्हावा, यासाठी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन आज आपण या ठिकाणी आयोजन केलेले आहोत. मला या सर्व मान्यवरांना सांगायला आनंद वाटेल की छत्रपती शिवाजी कॉलेज सुद्धा एक स्वायत्त महाविद्यालय आहे. वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीकडून आम्ही फंड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामार्फत आम्ही अनेक ॲक्टिव्हिटी या महाविद्यालयातील सर्व विभाग वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटींचं आयोजन करतायत. आपलं मार्गदर्शन आम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी आणखी कशा पद्धतीनं गुणवत्तापूर्ण घेता येतील आणि योग्य वेळेत विहित नमुन्यात त्याचं युटिलायझेशन आपल्याला कसं सादर करता येईल याविषयी आपलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण युटिलायझेशन ऑफ रिसर्च फंड्स याच्यामध्ये आपण त्याची ऑपरेशन आहे, त्याची प्रोसिजर कशी आहे, ऑनलाईन पेमेंट कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे, वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत त्याच्यातल्या बऱ्यापैकी स्कीम आमच्या महाविद्यालयाला जरी मिळाल्या असल्या तरी सुद्धा काही इनोव्हेटिव्ह स्कीम आता शाह सर आणि मॅडमनी आपल्या सर्वांना सांगितलेल्या आहेत. मग त्यामध्ये बिहोक असेल, एमओक असेल, रुसा आहे, युजीसी आहे, ऑटोनॉमस ग्रँट आहे, सीपी कॉलेज फॉर एक्सलन्स असेल, डीएसटी फिस्ट आहे, मायनर मेजर रिसर्च प्रोजेक्टच्या अनुषंगाची ग्रँट्स आहे, एसीआरबी आहे रिसर्च प्रोजेक्ट, इम्प्रेस आहे, वुमेन सायंटिस्ट स्कीम आहे, परामर्श आहे, इव्हन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही रिसर्च स्कीम्स आहेत. त्या प्रत्येक स्कीमच्या अनुषंगानं आपण जे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याचा निश्चितच फायदा आम्हाला आमच्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज कडून ग्रँट्स उपलब्ध करून घेणं, तिचा योग्य कारणासाठी वापर करणं या गोष्टी आम्हाला शक्य होतील. खरं तर याच्यातला अत्यंत महत्वाचा एक भाग आजच्या चर्चेमध्ये आम्हाला खूप ठरला तो म्हणजे पूर्वी आपण कॅशनं पेमेंट काही गोष्टींचं व्हायचं, नंतर ते चेकच्या माध्यमातून आपण करायला लागलो, नंतरच्या टप्प्यात आपण ऑनलाईन पेमेंट करायला लागलो आणि आज तर सबंध स्कीम रुसा असेल किंवा शासनाच्या बाबतीतली त्या पीएफएमएसच्या द्वारे केली जातात. हे नेमकं पीएफएमएस काय आहे, त्याचं रजिस्ट्रेशन योग्य पद्धतीनं करणं किती गरजेचं आहे आणि जर पीएफएमएस द्वारे आपण सर्व व्यवहार केले गेले तर कुठेही कमतरता राहण्याची शक्यता दिसत नाही. याशिवाय त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कसं करायला पाहिजे, इव्हन एनओसी युजीसी कडून मिळणं, रिसर्च फंडिंग कडून मिळणं, या सुद्धा गोष्टी याच्यातल्या अत्यंत महत्वाच्या आहेत. एका गोष्टीवर आपण आणखी एक चांगला भर आज दिला गेला की जी खरेदीची प्रक्रिया प्रामुख्याने महाविद्यालयामध्ये होते, ही खरेदीची प्रक्रिया मुख्यत्वे जीएम पोर्टलद्वारे किंवा ई टेंडरिंगच्या द्वारे जर आपण केली गेली तर कोणत्याही पद्धतीच्या क्वेरीज आपल्याला त्या युटिलायझेशन मध्ये येत नाहीत. इव्हन अनेक महाविद्यालयांमध्ये आपण असं पण ऐकलेलं आहे की रिसर्च फंड असतील किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडून आपल्याला मिळालेले फंड्स आहेत याचा योग्य पद्धतीनं वापर न झाल्यामुळं किंवा पूर्ण वापर न झाल्यामुळं त्याचं रिफंड विथ इंटरेस्ट करावं लागलेलं आहे. हे खरं तर त्या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून योग्य बाब नसते. या सगळ्या अनुषंगानं एक नेहमीच्या पथडीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा विषय की ज्याची महाविद्यालयाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असते, या विषयावर आजची कार्यशाळा आयोजन करून या इतिहास विभागानं आपल्या महाविद्यालयातील आणि त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या लीड कॉलेज स्कीम मधील आमच्या या क्लस्टरमध्ये जी महाविद्यालय आहेत या महाविद्यालयामध्ये पण अनेक सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी याच्या सहभागी झालेले आहेत. त्यांनाही कार्यशाळेचा निश्चितच लाभ झालेला आहे असं मला वाटतं. मी माझ्या मनोगतामध्ये एवढंच सांगेन की आजच्या मान्यवरांनी संशोधन, वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रँट्स, त्याचा वापर कसं करणं, हिशोब कसे सादर करणं या अनुषंगाने अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत कार्यशाळेच्या निमित्तानं आपण जे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल इतिहास विभाग आणि महाविद्यालय यांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. यानंतर या संपूर्ण कार्यशाळेच्या संदर्भात निमित्तानं जे काही सहभागी झालेले जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो इतिहास विभागामधील सहकारी प्राध्यापक कोकाटे सर यांना. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागामार्फत अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आज फंडिंग एजन्सीज फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन या विषयावरती संपन्न झालेल्या या कार्यशाळेमध्ये खरं तर अतिशय चांगलं मार्गदर्शन तिन्ही रिसोर्स पर्सन कडून आपल्याला मिळालं.
सकाळी लवकर कार्यक्रम सुरू झाला तसा एवढा वेळ झालेला आहे तरी बरेचसे पार्टिसिपंट्स अजूनही जॉईन आहेत. हे ह्या कार्यशाळेचं मी यश मानतो. पहिल्या सेशनमध्ये राजापूरचे डॉक्टर अरुण चांदोरे सरांनी सेशन 1 मध्ये व्हेरियस फंडिंग एजन्सीज कुठल्या कुठल्या आहेत त्याची अतिशय सविस्तर आणि खोलात जाऊन माहिती दिली. त्याबद्दल मी चांदोरे सरांचे इतिहास विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेशनमध्ये अनुक्रमे TC कॉलेज बारामतीचे रजिस्ट्रार अभिनंदन शाह सर आणि तिसऱ्या सेशनच्या स्वाती बिरबले मॅडम यांनी सुद्धा या विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे फंड्स जे UGC मार्फत किंवा वेगवेगळ्या फंडिंग एजन्सी मार्फत येतात त्याचं युटिलायझेशन कशा पद्धतीने करावं याच्याबद्दलही अतिशय सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर असे कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर शिवणकर सर नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. मी त्यांच्याही इतिहास विभागाच्या मार्फत आभार व्यक्त करतो. आजचा हा जो काही कार्यक्रम झाला तो अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत झाला. त्याचे आमच्या महाविद्यालयाचे जे कोऑर्डिनेटर आहेत डॉक्टर DB नलावडे सर यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आजचं जे अध्यक्षीय मनोगत डॉक्टर वावरे सरांनी व्यक्त केलं त्या वावरे सरांचंही मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर या कार्यशाळेसाठी आमच्या महाविद्यालयातला जे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विविध 12 कॉलेजेस सहभागी आहेत त्याच्यामध्ये मधून सहभागी झालेले सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंगचा जो स्टाफ आहे त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाचे सर्व डीन्स त्याच्यानंतर आमच्या महाविद्यालयाचा नॉन टीचिंगचा स्टाफ त्यामध्ये सपकाळ सर सक्ते सर हे पण उपस्थित होते. त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजची ही कार्यशाळा संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.